हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकतोय की जे आपण लास्ट टाइमला इक्वेशन काढलं होतं कशाचं, जर माझ्याकडे दोन लाईन असतील. आता बघा, मी लास्टमध्ये पण सांगितलं होतं की ह्या दोन लाईन L1 आणि L2 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे. याच्यामध्ये अँगल असेल थीटा, राईट. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तुम्ही ओरिजिनमध्ये ठेवा उचलून, किंवा असं बाहेर पण ठेवलं कुठल्याही क्वाड्रंटमध्ये, तरी या दोघांमधला जो अँगल तो बदलणार नाही. मग अँगल जर बदलणार नाही त्याचा फॉर्म्युला पण बदलणार नाही. तो फॉर्म्युला काय होता की tan थीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. हा आपला फॉर्म्युला आहे, राईट. ऑब्विसली मॉडमध्ये, ठीक आहे. मग जर कंडिशन पाहिजे असेल पॅरलल परपेंडिक्युलरची, तर खूप सिंपल से कंडिशन आहे. सो फॉर नंबर 1, फॉर पॅरलल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, लाईन कशी असल्या पाहिजे, पॅरलल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. याच्या आधी आपण बघितलेलं आहे, जर एक सिंगल समजा दोन लाईन दिली असेल सेपरेट सेपरेट, तर खूप सोपं आहे. a1/a2 b1/b2 नॉट इक्वल टू c1/c2 असेल तर त्या पॅरलल होतात. पण जर आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलं असेल तरी काही इश्यू नाही. का बरं? कारण की पॅरलल लाईन्स मध्ये काय असते, थीटा इक्वल्स टू असते 0 डिग्री. दोघांमध्ये काही अँगल राहत नाही. तर दोघांमध्ये अँगल राहत नसेल तर tan 0 किती होणार आहे, 0 होते. म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू किती झाली पाहिजे, 0. सो देअरफॉर tan 0 should be equals to 2 times under root h square minus ab upon a plus b. इथून आपल्याला काय मिळाली, केस कंडिशन मिळाली की 2 times under root h square minus ab should be equals to 0. 2 तिकडे पाठवून द्या, त्याचं काम नाही. स्क्वेअर करा, आपल्याला जी केस मिळाली इम्पॉर्टंट ती केस काय, h स्क्वेअर शुड बी इक्वल्स टू ab. किंवा काही ठिकाणी तुम्ही असं पण बघू शकता की h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0. जर कुठलाही स्ट्रेट लाईनचं इक्वेशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन जर ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, याचा अर्थ काय की ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय, पॅरलल आहे. म्हणजे जे पेअर बनले आहेत ते कशामुळे बनले आहेत, दोन पॅरलल स्ट्रेट लाईनमुळे, राईट. सेकंड कंडिशन, कंडिशन नंबर 2, परपेंडिक्युलर. Perpendicular pair of straight lines. Perpendicular pair of straight lines. परत सेम केस, परपेंडिक्युलर असेल तर अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. सो परपेंडिक्युलर असला म्हणजे काय, थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. किंवा तुम्ही π/2 लिहू शकता. इथून आपल्याला काय मिळालं की tan ऑफ 90 डिग्री इज इक्वल्स टू नॉट डिफाइन. इक्वल टू म्हणणं बरोबर नाही आहे, टेन्स टू नॉट डिफाइन आहे. किंवा याला आपण असं म्हणू शकतो विच ऑल्सो इम्प्लाइज दॅट की जो cot 90 आहे, cot 90 इक्वल टू 0, हे प्रॉपर वे लाईन डिफाइन करण्याचं. इक्वल टू इन्फायनाइट म्हणणं बरोबर नाही. परत सांगतो, इक्वल टू इन्फायनाइट म्हणणं बरोबर नाही. टेन्स टू असायला पाहिजे. ओके, कॉट पाहिजे म्हणजे रेसिप्रोकल राईट. सो देअरफॉर मी असं लिहितो आता की cot 90 डिग्री इक्वल्स टू a प्लस b वरती जाणार आणि काय येणार खाली 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab. ठीक आहे. cot 90 ची व्हॅल्यू आहे 0. सो देअरफॉर इट इम्प्लाइज दॅट a प्लस b शुड बी इक्वल्स टू 0. संपलं. किंवा तुम्ही याला असं पण म्हणू शकता की हा आहे कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. ठीक आहे. जर स्क्वेअर नाही करतो मी, x स्क्वेअरचा कोएफिशिएंट आहे प्लस कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर. परत y चा स्क्वेअर नाही करतोय किंवा त्याच्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर नाही करतोय, त्या y स्क्वेअर सोबत जो नंबर आहे त्याला कोएफिशिएंट म्हटलं. याची ऍडिशन किती असली पाहिजे, 0. तर आपल्याकडे दोन बेसिक कंडिशन आपल्याला मिळाल्या. कंडिशन फॉर पॅरलल अँड परपेंडिक्युलर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. सिंपलचं लॉजिक आहे, सिंपलचं कंडिशन्स आहे. पार्ट करण्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, सॉल्व्ह करण्यामध्ये पण काही इश्यू नाही. नेक्स्ट आपल्याकडे आहे इक्वेशन्स ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे. समजा आता आपल्याकडे परत L1 L2 आहे. याच्या आधी आपण L1 L2 चे अँगल बायसेक्टर काढलेले आहे. तुम्हाला आठवत असेल की दोन लाईन मध्ये असतात दोन अँगल, अपोजिट सारखे असतात. टोटल 4 दिशा जरी असतील तर दोनच अँगल आहे. मग याला किती अँगल बायसेक्टर असतील, याला असतात 2 अँगल बायसेक्टर. एक या साईडला
आणि एक हे सपोज हे जे पेअर ऑफ अँगल बायसेक्टर दिसत नाही कदाचित डार्क करतो मला. हे जे अँगल बायसेक्टर ऍब्सोल्यूट काय असतात परपेंडिक्युलर असतात. ते कुठून माहित पडलं आपण त्याचे इक्वेशन सॉल्व्ह करून बघितलेले आहे. ते ऍब्सोल्यूट काय असते परपेंडिक्युलर. ठीक आहे. कारण मायनस बी प्लस मायनस जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पुट करणार तर ऑब्व्हियसली त्याचा स्लोप काय येणार एकमेकाच्या निगेटिव्ह. आता या अँगल बायसेक्टरचा मला काय काढायचं आहे, मला काढायचं आहे इक्वेशन. ते कसं काढायचं ते काढण्यासाठी इथे मी यूज करतो इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. याची कंडिशन मी यूज करतो स्पेसिफिकली फॉर होमोजिनियस. आता का बरं ते होमोजिनियस इक्वेशन यूज करतोय, सॉल्व्ह करायला सोपं जाते म्हणून, बाकी काहीच नाही. याच्या आधी पण आपण अँगल बिटवीन टू लाईन काढण्यासाठी काय केलं होतं, राईट साइडचे इंटरसेक्शन पॉईंट उचलला होता, त्याला कुठे घेऊन गेलो होतो आपण, त्याला घेऊन ठेवलं होतं ओरिजिनवर. त्याच्यामुळे काय झालं होतं कॉन्स्टंट टर्मची गरज पडली नाही. अँगल दोघांमधला बदलला का, नाही बदलला. इथे पण सेम, दोघांमधला अँगल बदलला का, नाही बदलला. जर अँगल दोघांमधला बदलत नसेल तर ह्याच्यामध्ये जे अँगल बायसेक्टर येतील त्याच्यामध्ये काही फरक राहणार आहे का, बिलकुल नाही. त्याच्यामध्ये पण काहीही फरक राहणार नाही. ते पण काय राहणार तसेच राहणार. म्हणून मी याला सॉल्व्ह करायला कुठे घेऊन चाललोय होमोजिनियस इक्वेशनवर. तर समोर फ्युचरमध्ये जर इनकेस तुम्हाला काही डाऊट असेल तर आपल्याला काय करावं लागेल, बेसिकली या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला उचलून कुठे घेऊन जायचं आहे ओरिजिनवर, किंवा उलट म्हणू शकता ओरिजिनला शिफ्ट करायचं कुठे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनवर. शिफ्टिंग ऑफ ओरिजिन काय कशी करतोय आपण ते आपण येणाऱ्या 1-2 लेक्चरमध्ये मी सेपरेटली 2 ते 3 व्हिडिओ बनवणार त्यावरती. आधी आपण यावर येऊ. चला होमोजिनियस इक्वेशनवर नो प्रॉब्लेम. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कशी काढली होती आपण, इथे एक पॉइंट घेतला होता, या लाईन पासून डिस्टन्स, या लाईन पासून डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्स कसे असतात सारखे असतात. मग पहिल्या लाईनचं इक्वेशन आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन जर तुम्हाला माहित असेल, पहिल्या लाईनचं इक्वेशन काय होतं y minus m1x equals to 0. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन y minus m2x equals to 0. सिंपल. दोन लाईनचं इक्वेशन आहे, एक पहिली लाईन झाली, एक दुसरी लाईन झाली. ठीक आहे, यासाठी लिहितो मी L1 दिस इज L2. आता इथे मला इक्वेशन काढायचं, तर मी इथे काय लिहिणार आहे h, k. तुम्हाला आठवत असेल लोकस, जेव्हा कधी आपण लोकस फाइंड करतो आपण जो रॅन्डम पॉइंट आहे तो h, k म्हणून स्पेसिफाय करतो आणि नंतर मग कंडिशन फॉलो केल्यावर त्याला वापस चेंज करतो x आणि y. राईट. मग हे डिस्टन्स काढायचं आहे L1 लाईन पासून या पॉइंटचा, L2 लाईन पासून या पॉइंटचा. तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, L1 फक्त व्हॅल्यू पुट करायची असते. सो k minus m1x upon under root 1 plus m1 square. This should be equals to प्लस मायनस लिहिणार नाही, दोन्ही डिस्टन्स आहेत, k minus m2x upon under root 1 plus m2 square. राईट. हे आपण शिकलेलो ऑलरेडी. नाईस. इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता हे जर आपण शिकलो असेल तर आपल्याला सॉल्व्ह करायला काय करावं लागेल, एक प्लस किंवा एक मायनस आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मॉड असतो ना डिस्टन्ससाठी, तर प्लस मायनस लिहायची गरज नाही. पण ठीक आहे, आपण काय करू प्लस मायनस लिहितो कारण की आपल्याकडे 2 इक्वेशन आहे. आता जर प्लस मायनस आपण घेतलं बघा चेंज काय होईल, एक माझं इक्वेशन काय बनेल बायसेक्टरचं एक इक्वेशन k into m1x अंडर रूट 1 plus m1 स्क्वेअर, इकडला प्लस इकडे मायनस बनला k minus m2x अपॉन अंडर रूट 1 plus m2 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर 0 झाला. जर दुसरं इक्वेशन बनवायचं असेल तर इकडला मायनस इकडे येऊन काय बनणार आहे प्लस बनणार. राईट. सो बेसिकली k minus m1x अपॉन अंडर रूट 1 plus m1 स्क्वेअर, तिकडला मायनस इकडे येऊन प्लस झाला. सो k minus m2x अंडर रूट 1 plus m2 चा स्क्वेअर. आता ही एक मेथड चांगली आहे. आता बघा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन पाहिजे, हा पण पाहिजे आणि हा पण पाहिजे. दोन्ही अँगल बायसेक्टर आहे, दोन्ही साइडला इक्वल टू 0 होतं, याला पण साइडला इक्वल टू 0 होतं. दोघांना जर मी प्रोडक्ट केलं इक्वल टू काय येणार 0, म्हणजे ऑब्विसली काय झालं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन झालं. राईट. मग किती सोपं मेथड चाललंय. पण आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, a मायनस b, बघा पहिली टर्म मायनस दुसरी टर्म आणि पहिली टर्म प्लस दुसरी टर्म, पहिली टर्म मायनस दुसरी टर्म, पहिली टर्म प्लस दुसरी टर्म, a मायनस b a प्लस b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. किंवा तुम्ही दोन्ही साइडला स्क्वेअर करून सेपरेट आणू शकता, काही प्रॉब्लेम नसता. हे हलवायचं आहे ना, दोन्ही साइडला स्क्वेअर करून सेपरेट करा. किंवा मी 2 सेपरेट लाईन बनवल्या आणि दोघांना मल्टिप्लाय करतोय.
सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो पहिल्या नंबरचा स्क्वेअर के मायनस m1x अपॉन अंडर रूट 1 प्लस m1 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करायचं असेल के मायनस m2x अपॉन अंडर रूट 1 प्लस m2 चा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0. राईट. बघा सिंपल सिंपल कंडिशन मिळते आपल्याला. आता फक्त त्याला मॉडिफाय करून सिम्प्लिफाय करणं. आता काय करायचं याला मॉडिफाय करून सिम्प्लिफाय करणं. सिम्प्लिफाय करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कारण स्क्वेअर वगैरे करून क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. तरी आपण ट्राय करूया, काही हरकत नाही. ओके. सो हा असंच ठेवतो मी के मायनस m1x चा होल स्क्वेअर. ओके. याचा क्रॉस मल्टिप्लाय करायचं ना, याचा स्क्वेअर केला म्हणजे इथे काय झाला 1 प्लस m2 चा स्क्वेअर असेल 1 प्लस m2 चा स्क्वेअर मायनस इथे पण काय झालं के मायनस m2x याचा स्क्वेअर आणि अंडर रूट चालला गेला तर 1 प्लस m1 चा स्क्वेअर. दिस इज इक्वल्स टू 0 कारण की डिनॉमिनेटर आपसात मल्टिप्लाय झाल्यावर 0 च्या साइडला गेले आणि आन्सर झाला 0. क्वेश्चन मोठा दिसतोय, मोटर चाल एक्सपान्शन. आता बघा एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की लोकांच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की का बरं सर आम्ही हे डिटेलमध्ये एवढं का बरं शिकायचं. आम्हाला बाकी ठिकाणी पण शॉर्ट व्हिडिओ आणि शॉर्टकट ट्रिक्स मिळून जातात क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओके राईट. खूप सारे प्लेसेस तुमच्याकडे अवेलेबल असतील जे तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये क्वेश्चनचे आन्सर काढणं शिकवतात. राईट. एकदम चांगली गोष्ट आहे, तुम्ही तिथे स्कोअर करू शकता. 100% ती ट्रिक वर्क करेल याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही किंवा सांगणारा व्यक्ती पण घेऊ शकत नाही. पण कसं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं डेरिव्हेशन आहे त्याच्या मागचं लॉजिक समजतो ते लॉजिक कुठल्याही ठिकाणी अप्लाय करणं सोपं जातं आणि याचा फायदा तुम्हाला पुढे ऍक्च्युअल इंजिनिअरिंगमध्ये स्कोअर करायला होतो. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होते की आपण एक्झाम तर क्रॅक करून घेतो, प्लस किंवा मायनस मार्क कमावून घेतो, पण जेव्हा ऍडमिशन घेतल्यावर तोच कन्सेप्ट परत आठवत नाही. का बरं? कारण आपण कन्सेप्ट नाही शिकलो होतो. आपण काय शिकलो असतो शॉर्ट ट्रिक. लाईफ शॉर्ट ट्रिकवर चालत नाही. जीवन जगण्यासाठी, कॉलेज पास करायसाठी, रिसर्चमध्ये जाण्यासाठी, मास्टर्स करायसाठी किंवा आणखी कंपनीमध्ये अप्लिकेशन्स वगैरे जे आले सॉफ्टवेअरशी रिलेटेड तिथे शॉर्ट ट्रिक्सवर काम चालत नाही. तुम्हाला डिटेलमध्ये गोष्ट माहिती असल्या पाहिजे की हे आपण का बरं घेतलं. कारण जर आपण हे शिकलो तर या ठिकाणी आपण कुठल्याही व्हॅल्यू ठेवल्या तरी फरक पडणार नाही. राईट. तर याच्यामध्ये जास्त मी जात नाही. शॉर्ट ट्रिक पण चांगल्या गोष्टी आहेत, त्या पण आपण समजल्याच पाहिजे. त्यामुळे आपल्याला लवकर स्कोर करता टाइम सेव्ह करून पण डिटेलमध्ये पण शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह कसं करायचं डिटेलमध्ये सिम्पली मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं. दुसरं एक ॲप्लिकेशन नाही. काय करू बघा आपण याला 1 आहे तर फक्त 1 ने मल्टिप्लाय करू. बेसिकली हा झाला के मायनस m1x चा होल स्क्वेअर 1 ने मल्टिप्लाय केलं प्लस m2 चा स्क्वेअर इंटू के मायनस m1x चा होल स्क्वेअर. राईट. मायनस सेम लॉजिक 1 इंटू के मायनस m2x मायनस इंटू प्लस मायनस सॉरी m1 चा स्क्वेअर इंटू के मायनस m2x चा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता नेक्स्ट विचार मी याला सॉल्व्ह करतोय. डिटेलमध्ये तुम्हाला बघायची इच्छा असेल तर बघू शकता. थोडंसं लेंथी होत जाणार आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही बघू शकता, नाही तर तुम्ही डायरेक्ट आन्सरवर स्किप करू शकता. जस्ट होल्ड ऑन सेकंड, मी इरेज करून लिहायला जागा करतो. ठीक आहे, चलो सॉल्व्ह करूया. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. बघा आता इथे पहिले सिम्प्लिफाय करू. हे तसंच आहे आणि हे बघा प्लस के मायनस के इझिली कॅन्सल होईल. आपण सिम्प्लिफाय अच्छा इथे स्क्वेअर लिहायला विसरलो मी. प्लस स्क्वेअरिंग करूया. याचा जर स्क्वेअर केला आपण आपल्याला मिळालं बघा के स्क्वेअर मायनस 2m1x प्लस x स्क्वेअर. राईट. याला मल्टिप्लाय केलं आहे कशानेच नाही. नाईस. प्लस इथे m2 चा स्क्वेअर आहे. m2 चा स्क्वेअर आहे, याला मल्टिप्लाय केलं त्याच्या होल स्क्वेअर म्हणजे बेसिकली तेच के स्क्वेअर मायनस 2m1x कशी झाला इथे. अच्छा ओके, मी h ठेवलाच नाही x च्या ठिकाणी. नो प्रॉब्लेम. के म्हणजे y पकडून झाला, चुकी झाली. मी x च्या ठिकाणी h नाही ठेवला. h म्हणजेच तुम्ही x के पकडतो मला आता. ठीक आहे. h पुट नाही केला, माझी चुकी आहे. तुम्ही ठेवू शकता h ठेवला तरी काही फरक पडणार नाही, x ठेवला तरी फरक पडणार नाही.
ओके प्लस एक्स स्क्वेअर ही पहिली टर्म, नंतर मायनस के स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मायनस 2m1x इथे सॉरी मायनस 2m2x आणि प्लस एक्स स्क्वेअर राईट m2 आहे इथे, नंतर 2m1 स्क्वेअर एक्स स्क्वेअर पाहिजे इथे m1 स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि इथे m2 स्क्वेअर एक्स स्क्वेअर नाईस ओके, नंतर मायनस परत तेच m1 चा स्क्वेअर m1 चा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 2m2 x 2m2x प्लस एक्स स्क्वेअर m2 चा स्क्वेअर ओके ठीक आहे, सिम्प्लिफाय करा प्लस के स्क्वेअर मायनस के स्क्वेअर कॅन्सल ओके ठीक आहे, इथे -2 जर मी कॉमन काढला ठीक आहे, -2x जर कॉमन काढला सो -2x कॉमन काढला इथे राहिलं m1 प्लस m1 हा मायनस आहे मायनस मायनस प्लस होईल, तर बेसिकली m1 मायनस m2 झाला इथे ओके, पहिली केस समजली नो प्रॉब्लेम ठीक आहे, पहिली केस बरोबर आहे, इथे x इंटू के पण राहिला आहे, के राहिला इथे पण के राहिला आहे, इथे पण के राहिला आहे के बरोबर चुका होत आहे ओके के, नंतर हे टर्म संपले आपले आपण टर्म संपल्या त्या टर्मवर जाऊ, हा प्लस आहे हा मायनस आहे, एक्स स्क्वेअर कॉमन काढा एक्स स्क्वेअर कॉमन काढला m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर नाईस ओके, इथे मल्टिप्लाय करणे इथे सोपं जाते m2 के स्क्वेअर m2 स्क्वेअर के स्क्वेअर ओके, m1 स्क्वेअर के स्क्वेअर m1 स्क्वेअर के स्क्वेअर नाईस, इथे 2 टाइम्स हा प्लसचा मायनस झाला 2 टाइम्स m1 m2 स्क्वेअर kx, इथे मायनस मायनस प्लस झाला 2 टाइम्स m1 स्क्वेअर m2 kx, हा m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x स्क्वेअर m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x स्क्वेअर कॅन्सल झाला ठीक आहे, इक्वल्स टू 0 थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत चालू आहे नो प्रॉब्लेम काही इश्यू नाही, हा एक्स स्क्वेअर आहे आणि हा के स्क्वेअर आहे किंवा वाय स्क्वेअर पकडून घ्या, दोघांमध्ये m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर कॉमन आहे, m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर दोघांमध्ये कॉमन आहे, जर कॉमन काढलं तर आपल्याला मिळाले इथे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, तुला पहिले मिळालं ओके, इथे पण kx आहे इथे पण kx आहे ठीक आहे, सो 2 कॉमन काढला इथे एक फॅक्टर बनला आपला m1 मायनस m2, इथे एक फॅक्टर बनला 2m1 m2 2m1 m2 मायनस 1 आणि हा kx इक्वल्स टू 0, एकदा बघून घ्या कॅल्क्युलेशन्स, थोडंसं वर कधी तुम्हाला वाटत असेल तुम्ही विचारू शकता, आय गेस ते करेक्ट आहे, तर 2 बरोबर काढला आहे कॉमन, 2 कॉमन सगळ्यामध्ये निघणार, इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे, तो सगळ्यामधून 2 कॉमन निघाला आहे ओके, झालं हे आपलं फायनल आहे, फायनल का बरं कारण की बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b कॉमन काढू शकतो, m1 प्लस m2 राहिला फक्त इथे राहिला आपल्याकडे x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, के च्या ठिकाणी y पुट करणार आहे मी आता, प्लस हे चाललं गेलं सो m1 m2 मायनस 1 इंटू yx इक्वल्स टू 0, ते राईट साईडला घेऊन चला, आपल्याला काय मिळालं m1 प्लस m2 एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, ते तिकडे जर मायनस झालं मायनसनी जर मल्टिप्लाय केलं मी याला तिकडे जर मायनस झाला तर मायनसनी मल्टिप्लाय केला तर हा 1 मायनस m1 m2 होणार इंटू वाय एक्स, ते इकडे घेऊन येतो मी डिवाइड मध्ये, सो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर टू वाय एक्स किंवा एक्स वाय इज इक्वल्स टू 1 मायनस m1 m2 अपॉन m1 प्लस m2, हे आपलं फायनल नाही आहे का बरं कारण की आपल्याकडे m1 प्लस m2 आणि m1 m2 च्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट करणार आहे, सो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स वाय इज इक्वल्स टू 1 मायनस m1 बाय m2 b बाय a किंवा a बाय b काय होतं a बाय b राइट, m1 इंटू a बाय b डिवाइड बाय m1 प्लस m2 किती आहे
मायनस 2h/b. हे तुम्हाला आठवायला पाहिजे, थोड्या आधी शिकलो आपण लास्ट लेक्चरमध्ये. मायनस 2h/b. बस एवढं सिम्पली सॉल्व करायचं आणि तुमचं इझिली आन्सर आलं. काय आन्सर येणार आहे बघा आता. x² minus y² divided by xy is equals to क्रॉस मल्टीप्लाय करा. b मायनस a आहे, या मायनस जर वरती मल्टीप्लाय केला तर हा a मायनस b बनणार. कोएफिशिएंट ऑफ x² कोएफिशिएंट ऑफ y². xy चा कोएफिशिएंट फक्त खाली राहिला 2h. सो बेसिकली दिस इज युअर इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. किती अँगल बायसेक्टर असतात? 2 असतात. किती अँगल बायसेक्टर असतात? 2 असतात. राइट. ऑल करेक्ट. काहीतरी राहिलं, आय गेस काहीतरी राहिलं. काय राहिलं? राईट. इथला 2 राहिला, इथला 2 राहिला, इथला 2 राहिला, इथे पण 2 येणार तर 2 कॅन्सल होईल. तर बेसिकली 2 राहणार. सो फायनली हे जे इक्वेशन आपण काढलेलं आहे, ठीक आहे, कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक करू नका. मी मुद्दामून डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे, कारण सिंपल आहे की कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होतात. फक्त तुमच्याकडूनच नाही, माझ्याकडून पण होतात. आणि डिटेलमध्ये सॉल्व्ह केल्यावर त्याच्या मागच्या कन्सेप्ट आणि चुका आपल्या डोक्यात एकदा बसून गेल्या की आपण त्या चुका पुन्हा करत नाही. म्हणून चुका करणं महत्त्वाचं आहे. हे जे आपण इक्वेशन केलं आहे, इक्वेशन, दिस इज इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अँगल बायसेक्टर्स. पेअर दोघांचे, हे आणि हे दोन्ही पण मिळाले, कारण की पॉवर किती आहे? 2 2 लाईन मिळणार आपल्याला. ओके, काही मोठं काम नाही आहे. x² मायनस y² दिला तर x² चा कोएफिशिएंट मायनस y² चा कोएफिशिएंट xy चा कोएफिशिएंट h. हे झालं आपलं पेअर ऑफ अँगल बायसेक्टर. राईट. तर असा कन्सेप्ट होता. समजला असेल तर लाईक शेअर करत चला. होईल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणखी नवीन टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.